नमस्कार, स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आम्हाला जायचं होतं शेतामध्ये आणि त्यामध्येच आलेला आहे पाऊस. तर म्हटलं जाऊ आणि 4-5 दिवस झाले आम्ही गेलोच नव्हतो, त्यामुळे जाऊन यायचं होतं. पण आपल्याला पाऊस नाही बघा. आणि 2 वेळेस निघालो, 2 वेळेस पाऊस सुरू झाला. आता बघू, कॅन्सल करून टाकू किंवा गेलो तर गेलो. तर पाऊस वातावरण आलं त्यामुळे पाऊस आला. आमची गाय बांधावं लागेल, बाहेर गाय आहे. आता आतमध्ये बांधावं लागेल तिला. हे बघा. आणि वेदांतीच्या स्कूलमध्ये तिला दिला होता होमवर्क, पण तिने काही सांगता येत नाही कंप्लीट केला की नाही केला. कारण तिला आहे ना सुट्टी म्हणलं तिला जास्त कंटाळा येतो. म्हणजे होमवर्क करायचं कंटाळा येतो, पण सुट्टी दिवशी हमखास विचारती मम्मी आज आपली स्कूल आहे ना, मला स्कूलमध्ये जायचं आहे ना. आणि उलट आहे सगळं. आणि रोज स्कूल असली का ती म्हणते सुट्टी कधी आहे. त्यांच्या मिसनी पेज दिलं होतं घरी होमवर्क करायला. सॉरी, आपलं पाठांतर घ्यायचं होतं त्यांचं. हे दिलं होतं पेज. त्यात मराठी पोयमसुद्धा आहे, इंग्लिशसुद्धा आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये मराठी आणि इंग्लिश तर कंपल्सरी असतेच, परंतु मराठी विषय शक्यतो नसतो. तर इथं हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही पण विषय, त्यामुळं भारी. म्हणजे काय होतं, मराठी जरी बोलीभाषा असते, परंतु लिहायला आपल्याला त्यांना बोलू शकतो, परंतु लिहायला थोडी जडत जाते ना. त्यामुळं हा विषय ते एक भारी झालं वेदांतीचं. आता बसली मस्त मोबाईल बघत, झोपता येत नाही तिला. अय, झोप आली नाही का? इकडे बघ ना. हां, जरी चालू करून ठेवलं तरी सुद्धा कपड्याचा वास येतोच. त्यामुळे सकाळी काय टाकली होती, पण पाऊस आलाच झाला ना. तर कपडे वाळवायला एवढं टेन्शन. 3 वेळेस घरात न्या, बाहेर आणा. घरात सुद्धा कपडे टाकले का जास्त वास येतो. मग मी काय केलं, साईडमध्ये एक दोरी बांधून ठेवली आणि थोडं पाऊस आला का तिकडंच घालत असते. तिकडं मी आता कपडे टाकून आले. तर आणि बाकीचे जे वाळलेले कपडे होते ते मी म्हणजे बाथरूममध्ये ठेवून दिले. आणि हे कपडे दुपारून धुतले होते, कारण की मामा ते गेले होते म्हणजे माझ्या ज्या छोट्या सासूबाई आहेत त्यांचे आजोबा वारले होते तिकडे, त्यामुळे त्यांचे कपडे थोडे उशिरा धुण्यात आले, त्यांच्या अंगावर उशीर झाल्यामुळे. आणि आता पाऊस चांगला जोरदार जमायच्या मागं इकडं. तर असो, पाऊस येणं पण म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्या मामा तिथून आल्यावर गेले लग्नाला. म्हणजे आमच्या आत्या सासू होता, त्यांच्या जावेच्या मुलाचं लग्न आहे, तर तिकडं आत्या मामा गेले होते. आणि आमचं ठरला होता प्लॅन की जाऊ, परंतु काही जाणं होत नाही. आणि यांना जायचं होतं आज कटर मशीन चालवायला, पण आज काय पावसामुळं आणि त्या मशीनचा रॉड निघाला वाटतं, त्यामुळं ते पण काहीतरी प्रॉब्लेम आला त्या मशीनला, त्यामुळे ते आले होते घरी. आणि मग ते म्हटले की आपल्याला म्हणजे काही काम नव्हतं त्यांना मळ्यामध्ये आज, म्हणजे ते रॉड खराब झाल्यामुळं. मी ठरलं होतं तिकडं जाऊ, पण आता पाऊस आला. तर ऊसामध्ये भरपूर गवत झालेलं आहे, तर ते ट्रॅक्टर चालवायचं होतं त्यामध्ये. तर ते राहायचं मागं आहे आता. तर बघूया काय होतं. छोटबाई गेले ट्रॅक्टर घेऊन. म्हणजे आतापर्यंत ट्रॅक्टरचे जे संघ असते त्याला फिट करायलाच 1 तास लागतो. झालं ते झालं, नाही तर मग गवत वाढलं. तसं गवताचा फवारा दिला होता यांनी. म्हटले खत पण मारून घेऊयाच. आणि पण सगळंच राहायचं मागं आहे आता, कारण पाऊस चांगलाच जमणार आहे. वेदांतीचं मस्त आवरून बसलेली, तिला वाटलं होतं जाऊ मम्मीसोबत शेतामध्ये, कारण तिलासुद्धा कधी जायला भेटत नाही. मग लहान मुलांना कसं आवड असते शेतामध्ये जायची, कारण ते वातावरण भारी असतं आणि तिथं पण कसं मोकळी हवा. तसं आम्ही जिथं राहतो ते सुद्धा म्हणजे मोकळंच आहे, पण शेतातली मजा वेगळी असते थोडी. मी तर जांभळीच्या झाडाखाली उभा आहे, त्यामुळे मला काही पाऊस लागत नाही सध्या तरी. आणि पाऊसाचा थोडा जोर वाढला का मग 100%. पण असो, शेतकऱ्यांना तो पण महत्त्वाचा आहे, त्यामुळे आला तरी चांगली गोष्ट आहे. चला म्हटलं एक व्हिडिओ घेऊया.
तर तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि मला ह्या व्हिडिओच्या खाली कळवा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता. पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.